तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणूक प्रचारासाठी भाजप नेते मैदानात. पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये 4 रॅली. उत्तर प्रदेशात अमित शहा तर बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये जे.पी. नड्डा प्रचार करतील. तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधी यांच्या कर्नाटकमधल्या शिवमोगा आणि रायचूरमध्ये प्रचार रॅली तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये प्रियंका गांधी यांच्या प्रचार सभा. अमित शहा यांच्या डीप फेक व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून 20 जणांना नोटीस. आज झारखंड आणि नागालँड काँग्रेस अध्यक्षांची चौकशी. समाजवादी पक्षाचे नेते मनोज काका यांची सुद्धा चौकशी केली जाईल. झारखंड काँग्रेसचं एक्स अकाउंट सस्पेंड. अमित शहा व्हिडिओ प्रकरणात मोठी कारवाई. याच हँडलवरनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा डीप फेक व्हिडिओ शेअर झालेला. बेळगावमधले काँग्रेसचे आमदार राजू केज यांचं वादग्रस्त वक्तव्य. उद्या मोदींचा मृत्यू झाला तर कुणीच पंतप्रधान होणार नाही का? 140 कोटींच्या देशात पंतप्रधान होईल अशी एकही व्यक्ती नाही का? केज यांचं वक्तव्य. काँग्रेस नेते मोदींच्या मरणाची वाट पाहतायत, भाजपचा आरोप. कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज भरतील. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र चव्हाण आणि मनसेचे आमदार राजू पाटील हजर असतील. अर्ज भरण्यापूर्वी डोंबिवलीमधून निघणार भव्य मिरवणूक. महाविकास आघाडीचे उत्तर मुंबईचे उमेदवार भूषण पाटील आज जोरदार शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. उत्तर मुंबईत भूषण पाटील विरुद्ध पियुष गोयल अशी लढत पाहायला मिळते. पालघर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी आज शक्ती प्रदर्शनासह आपला अर्ज भरतील. यावेळी आदित्य ठाकरे उपस्थित असतील. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पंकज देशमुख यांची माहिती. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर आज आपला अर्ज भरतायत. अर्ज भरताना महाविकास आघाडीकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येईल. भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे आज आपला अर्ज भरतायत. अर्ज दाखल करण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन केलं जाईल. नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार आज आपला अर्ज भरणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह गिरीश महाजन आणि दादा भुसे उपस्थित असतील. महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. जनता आम्हाला स्वीकारेल आणि लाखोंच्या मतांना आमचा विजय होईल, हेमंत गोडसेंना विश्वास. हेमंत गोडसेंना नाशिकमधनं उमेदवारी घोषित होताच महायुतीमध्ये नाराजीचा सूर. भाजपकडनं इच्छुक असलेले दिनकर पाटील नाराज. फडणवीस, बावनकुळे, गिरीश महाजनांना भेटून पुढची भूमिका स्पष्ट करणार, दिनकर पाटील यांची प्रतिक्रिया. तर आमची भूमिका ठाम, आम्ही लढणार आणि जिंकणार. अर्ज माघारीचा निर्णय 7 तारखेला घेणार, शांतिगिरी महाराजांचं वक्तव्य. इतर मतदारसंघातही ताकदीनं निवडणुकीमध्ये उतरू, शांतिगिरी महाराजांचं विधान. भुजबळ फार्मवरती मंत्री दादा भुसे आणि छगन भुजबळांची भेट. उमेदवार विजयी होण्यासाठी कशा पद्धतीनं मार्गदर्शन करावं लागेल याबद्दल सविस्तर चर्चा झाल्याची दादा भुसेंची माहिती. दिंडोरी लोकसभा निवडणुकीत भाजपत नाराजीचा सूर. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरी करत आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार. भारती पवारांच्या कार्यपद्धतीवरती चव्हाणांची नाराजी. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी सांगलीमध्ये सभांचं आयोजन. तासगावमध्ये शरद पवारांची सभा तर संध्याकाळी उद्धव ठाकरेंची सभा. यावेळी जयंत पाटील, विश्वजित कदम हजर असतील. महायुतीचे हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आज देवेंद्र फडणवीसांची सभा. सांगलीच्या गांधी चौकात सभेचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इंदापूर तालुक्यात 3 ठिकाणी सभा. सकाळी 9 वाजता सणसर इथे तर दुपारी शेळगाव इथे आणि त्यानंतर निमगाव केतकीमध्ये सभेचं आयोजन. जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंच्या जालन्यातील प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन. त्यानंतर शहरामध्ये कॉर्नर सभा आणि पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन. 3 मेला रत्नागिरीमध्ये अमित शहांची सभा. गोगटे जोगळेकर मैदानावरती सभा पार पडेल. या सभेमुळे शहरातल्या वाहतूक व्यवस्थेत काही बदल केले गेले. रवींद्र वायकरांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा मेळावा.
अमोल कीर्तीकरांसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा, मेळाव्याला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित। नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे उमेदवार मिहिर कोटेच्याही शिवतीर्थावर। लवकरच ठाण्यामध्ये राज ठाकरे सभा घेणार, राज ठाकरेंनी सभा घ्यावी अशी विनंती केल्याची नरेश म्हस्केंची माहिती। शिवसेना आणि मनसेचा डीएनए एकच, डोंबिवलीमध्ये मनसेच्या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केल्या भावना। डॉक्टर श्रीकांत शिंदे मनसेचेच उमेदवार असल्याचं समजा आणि काम करा, मनसेचे आमदार राजू पाटील यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। उत्तर मध्य मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम आज राज ठाकरेंना भेटणार, सकाळी 9 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट घडणार आहे। मुंबईतील 6च्या 6 जागा महायुतीत जिंकेल, शिवसेना ही सर्व 15 जागा जिंकेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास। संजय निरुपम 3 मेला शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचारामध्ये उतरणार, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर निरुपम यांची घोषणा। शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांचा एकाच दिवसात शिवसेनेला रामराम, पुन्हा घरवापसी करत ठाकरे गटात प्रवेश। आपण मुख्यमंत्र्यांकडे व्यक्तिगत कामासाठी गेलेलो असताना आपला पक्षप्रवेश करून घेतला, चव्हाण यांचा दावा। पुरुषोत्तम चव्हाण स्वतःहून तिथे आले होते, एक पुरुषोत्तम चव्हाण गेले तर काय फरक पडणार आहे, विवेक खामकर यांचं वक्तव्य। मुलं पळवणाऱ्या टोळीसारखी कार्यकर्ते आणि पदाधिकारी पळवणारी टोळी कल्याणमध्ये सक्रिय, कल्याण लोकसभेच्या उमेदवार महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची शिंदे गटावर टीका। शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पाटील माढा लोकसभेसाठी भाजपला पाठिंबा देणार, खासदार रणजित निंबाळकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह सभा। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचा माढा आणि सोलापूर लोकसभेसाठी भाजपला पाठिंबा, त्यांनी आता योग्य निर्णय घेतलेला असून याचा फायदा कारखाना आणि अभिजित पाटलांच्या राजकीय कारकिर्दीला होईल, शहाजी बापूंचं वक्तव्य। अभिजित पाटील आणि त्यांच्या कारखान्यामागे खंबीरपणे उभा राहणार, रणजितसिंह निंबाळकरांचं वक्तव्य। भिवंडीमध्ये कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सतपालजी महाराज यांची सभा, सभेला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। नारायण राणे 3 लाखांच्या मताधिक्यानं विजयी होतील, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विश्वास। रोहित पवारांनी महाराष्ट्रातला असा एक माणूस दाखवावा ज्यांना मोदींच्या योजनेचा लाभ मिळालेला नाही, चित्रा वाघ यांचं रोहित पवारांना खुलं आव्हान। महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना अखिल भारतीय युवक काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस, यात प्रामुख्यानं युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, सचिव अभिषेक धवड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती। काँग्रेसनं गरिबी हटावचा फक्त नारा दिला, पण गरिबी काही हटवली नाही। ओबीसी आणि मागासवर्गीयांचं आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे, योगी आदित्यनाथ यांचा निशाणा। काँग्रेस गोहत्या खुलेपणानं करू इच्छित आहे, हे मोठं पाप आहे, या निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहास जमा होईल अशी त्यांना भीती, म्हणूनच काँग्रेस खोटं बोलतेय, योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका। राम मंदिराच्या उभारणीमुळे खुनाचे पाठ वाहतील असं विरोधकांचं वक्तव्य होतं, मात्र एक मच्छरही मरणार नाही हा विश्वास देतो, योगी आदित्यनाथ यांचा काँग्रेसवर निशाणा। मोदींनी गेल्या 10 वर्षात जे केलं ते काँग्रेसनं 60 वर्षातही केलं नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका। सातारा जिल्ह्यातला काँग्रेसचा बडा नेता लवकरच भाजपत प्रवेश करणार, त्यांना राज्यपाल व्हायचंय, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट। महाविकास आघाडीच्या काळामध्ये मालपाणीच्या नादात मुंबईतनं अनेक उद्योग बाहेर गेले, ठाकरेंना ईट का जवाब पत्थर से देणार, भाजपच्या मेळाव्यातनं फडणवीसांचा इशारा। कोरोना लसीवरनं उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला फडणवीसांचं उत्तर, ठाकरेंना लस म्हणजे लसूण वाटतो, मोदींच्या नेतृत्वात लस तयार झाली तर तुम्हाला मिरची का लागली, फडणवीसांची टीका। सर्वोच्च न्यायालयानं काय निकाल द्यायचा हे मोदी सांगत असतील तर ते चुकीचं आहे,
सर्वोच्च न्यायालयावरती मोदी दबाव टाकतायत. उद्धव ठाकरेंचा मोदींवर आरोप. सुरतचे 2 जण महाराष्ट्र लुटतायत. त्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय शांत बसणार नाही. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता मोदी शहांवर पुन्हा निशाणा. हिंदुत्वाशी गद्दारी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. नारायण राणेंची टीका. मोदींना तडीपार करणार म्हणतायत. मोदींनी ठरवलं तर ते तुम्हाला तडीपार करू शकतात. नारायण राणेंचा ठाकरेंना इशारा. घरात बसून सरकार चालवता येत नाही. मुख्यमंत्र्यांची नाव न घेता ठाकरेंवर टीका. भाजपनं गलिच्छ राजकारण सुरू केलंय. भाजपला सगळेच पक्ष संपायचे. सुषमा अंधारेंची भाजपवर टीका. 2 टप्प्यात महाविकास आघाडीला यश मिळताना दिसतंय. भाजपचं जुमलेबाज सरकार लोकांना नको आहे. नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा. महाराष्ट्रातील विविध विकास योजना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनीच बंद केल्या. त्यामुळे महाराष्ट्रद्रोही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना धडा शिकवा. भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यायांचं आवाहन. शिराळा आणि वाळवा तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगलं मताधिक्य मिळेल. जयंत पाटलांना विश्वास. मोदींमुळे नाही तर पवारांमुळे FRP वाढली आहे. जयंत पाटलांचं वक्तव्य. आम्ही महिलांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. आम्ही मुलगी आणि सून असा भेदभाव करत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना टोला. आचारसंहिता संपल्यावर म्हणजे साधारणतः 10 जूनपर्यंत वाघनखं भारतात येतील. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रवींद्र वाईकर आणि यामिनी जाधव यांचा प्रचार करणार. किरीट सोमय्या यांचं वक्तव्य. सोमय्या यांनी दोघांवरती केले होते भ्रष्टाचाराचे आरोप. अबकी बार अप्पा खासदार. श्रीरंग बारणेंनी स्वतःसाठीच नारा दिला. मावळमध्ये रामदास आठवलेंच्या उपस्थितीत बारणेंची प्रचारसभा संपन्न. संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनी फक्त आरोप करण्यासाठी ठेवलाय. रामदास आठवलेंचा हल्ला बोल. तर 3 वेळेला निवडणूक लढवल्यामुळे सुप्रिया सुळेंनी निवडणुकीला उभं राहायला नको होतं, आठवलेंचं मत. मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या प्रचारसभेला रामदास आठवलेंची उपस्थिती. आठवलेंच्या कवितेनं मावळच्या प्रचारात रंगत. रत्नागिरीमध्ये किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयावरचे बॅनर हटवले. किरण सामंत संपर्क कार्यालय असे नवीन बॅनर लागलेत. यावरती उदय सामंतांचे फोटो नाहीये. आमच्यात कोणती फूट पडलेली नाही. भावाचा फोटो लागला तर वाईट पडण्याचं कारण नाही. रत्नागिरीमध्ये शिवसेनेच्या कार्यालयावरील बॅनर काढल्यानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया. तुम्ही ज्या पक्षाला जातीवादी म्हणालेला होता त्यांचा पाठिंबा नाकारा किंवा मग खोटं बोललात हे कबूल करा. प्रणिती शिंदेंनी MIM बाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंचा निशाणा. अखिल भारतीय समाजवादी शिक्षण सभेची RTE अंतर्गत 25% कोटा प्रवेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका. RTE प्रवेशाच्या नियमातील बदलांना याचिकेद्वारे आव्हान. मुंबई उच्च न्यायालयाची शिक्षण विभागाला नोटीस. 8 मे पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडनं RTE प्रवेशाला मुदतवाढ. अर्ज भरण्याची मुदत 10 मे पर्यंत वाढवली. राज्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेची लाट कायम असेल. हवामान खात्याचा इशारा. AC आणि कूलरच्या वापरात वाढ झाल्यामुळे विजेची मागणी वाढली. मुंबईत एकूण 4023 मेगावॅट विजेची मागणीची नोंद. एप्रिलमध्ये कमाल तापमानाची नोंद झाल्यावरती बुधवारी तापमानात घट झाल्यामुळे मुंबईकरांना दिलासा. आज मुंबई आणि उपनगरात 34 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान असेल. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील AR उंडरे शाळेला प्रशासनानं अंतर्गत वादामुळे कुलूप ठोकलं. मात्र विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात असल्याचं म्हणत महाराष्ट्र दिनी व्यवस्थापकीय समितीनं गेटच्या बाहेर ध्वजारोहण केलं. कोकण रेल्वेच्या माजोर्डा मडगाव विभागादरम्यान 28 दिवसांचा ब्लॉक. गोवा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं महामार्गावरती मडगाव बायपाससाठी गर्डर्स बसवण्याच्या कामाला आजपासून सुरुवात. 29 मे पर्यंत काम सुरू असेल. मुंबईतील कोस्टल रोडवरती आता आठवड्यातले 7ही दिवस प्रवास करता येणार. सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत प्रवास करण्याची मुभा. मात्र थडानी जंक्शनचा प्रवेश सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुला असेल. महाराष्ट्र दिनी विठ्ठल रुक्मिणीला पारंपरिक दागिन्यांनी सजवलं. काल दिवसभर दर्शनासाठी भक्तांची गर्दी.
सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याच्यावर पोलिसांचा दबाव होता. त्याची आत्महत्या आहे की त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं याची उच्चस्तरीय चौकशी करावी, मृत आरोपी अनुज थापनच्या वकिलांची मागणी. मुंबईवरनं नागपूरच्या दिशेने जाताना वाशिमजवळ समृद्धी महामार्गावरती उभ्या असलेल्या ट्रकला एका दुसऱ्या ट्रकची धडक. या अपघातात एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. रायगडच्या माणगावमध्ये भीषण अपघात. माणगाव गोरेगाव पुलाचा कठडा तोडून दुचाकीवरचे 2 जण दरीत कोसळले, दोघेही गंभीर जखमी. हिंदू विवाहादरम्यान जर आवश्यक ते विधी झाले नाही तर तो विवाह मान्य होणार नाही. सप्तपदीशिवाय केलेले विवाह निरर्थक मानले जातील. नोंदणी केली तरी हे विवाह वैध नसतील. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. राहुल गांधींनी अमेठीमधनं तर प्रियंका गांधींनी रायबरेलीमधनं निवडणूक लढवावी. सोनिया गांधींच्या दोघांना सूचना, सूत्रांची माहिती. शीख धर्मियांचे कौटुंबिक विवाद आणि सामाजिक प्रश्नांवर निवाड्यासाठी ब्रिटनमध्ये पहिलं शीख न्यायालय. 1 जूनपासून न्यायालयाचं कामकाज सुरू केलं जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.